रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारतामध्ये आगमन झालेलं आहे। 2 दिवसांचा त्यांचा हा भारत दौरा असणार आहे। रशिया आणि भारत तसे जुने मित्र आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारतामध्ये आगमन झालंय। पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं पुतीन यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांची गळाभेट घेत या ठिकाणी त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलंय। राष्ट्राध्यक्ष पुतीन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत आणि थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारतामध्ये आगमन झालेलं आहे। 2 दिवसांचा त्यांचा हा भारत दौरा असणार आहे। रशिया आणि भारत तसे जुने मित्र आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारतामध्ये आगमन झालंय। पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं पुतीन यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांची गळाभेट घेत या ठिकाणी त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलंय। राष्ट्राध्यक्ष पुतीन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत। पालम विमानतळावर पुतीन यांचं आगमन झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांचं स्वागत केलंय। रशिया हा भारताचा जुना मित्र आहे। त्यातच अमेरिकेकडनं भारताची कोंडी केली जात असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा हा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। शुक्रवारी होणाऱ्या शिखर बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती पुतीन यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। संरक्षण व्यापार या संदर्भामध्ये द्विपक्षीय चर्चा या ठिकाणी होईल। पुतीन यांचा हा दौरा भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे। तर पारंपरिक पद्धतीने इथे पुतीन यांचं स्वागत करण्यात आले। पालम विमानतळावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। काही वेळापूर्वीच पुतीन यांचं आगमन झालंय आणि पारंपरिक नृत्यानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे।